TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. आपण प्राइस लावा इथे मात्र चांगला फटका उंची जास्त चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार सानवी इंडियन संघ जर फायनल मारतो तर नक्कीच प्रथम पारदर्शक किंवा द्वितीय पारदर्शक तर जरूर ते निखिल साठी देण्यात येईल या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या मैदानातलं हे षटक इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावर जरूर जोरकस मारा आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार षटक क्रमांक पहिला इथे संपतोय पहिल्या षटकाचा शिल्लक आहे गोलंदाज सज्ज होतोय इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू जोरकस मारला संदीप आणि राजा अशी सलामीची जोडी गोलंदाज पण इथे सज्ज होतोय इथे मात्र लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न पंचांच्या इशाऱ्याची वाट नक्कीच पंचांचा लेगबाईचा इशारा पाहायला मिळतोय पूर्णपणे एकेरी दुहेरी धावांचा संतगतीचा क्रिकेट प्रेक्षकांना गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बट्ट्यात होतो चेंडू येताना दिसत नाहीये बॅटची कडा घेतली जाते चेंडू जागेवर विसावतोय तो पारितोषिक देण्यात येते रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी या SPL मध्ये पाहायला मिळते इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू चांगला फटका देखणा फटका सुरेख फटका आणि बघता बघता चेंडू जातोय सतरक्षक पकडतोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते तर त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी त्यांच्या माध्यमातून इथे दिली जाते इथे मात्र बॅकफुटर जाऊन कडा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एकेरी दुहेरी धावांचा सत्त पद्धतीचा विकास पुढचा चेंडू या षटकाला आखड पद्धतीचा चेंडू पुढे ससर मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा चेंडू हवेत इथे मात्र झेल निसटतोय पूर्णपणे खराब ताळमेळ आणि त्याचा मोह बदला इथे मात्र घडवतोय गोलंदाज सुनील स्ट्राईकवर संदीप इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्टा चेंडू येताना दिसत नाहीये मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय चांगला खेळ प्रेक्षकाच्या भेटीला पाहायला मिळतोय इथे मात्र गती परिवर्तन चांगला फटका उंची जास्त लांबी कमी चेंडू हवे इथे मात्र सुरेख झेल पहिला हादरा पहिला धक्का गोलंदाज संदीप आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर गोलंदाज करतोय इथे मात्र चांगला फटका कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक पकडतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते एकाच धावेवर जरूर समाधान मिळेल भास्कर यांच्यासाठी देखील 500 रुपये पारितोषिक आलाय सर्वांनी अतिथी राजेश ठाकूर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज संदीप साडी राजा साडी इथे मात्र सुरेख झेल खराब शॉट सिलेक्शन तू चल मैं आया अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि जरूर या शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद केला तर रुपेश ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक परंतु त्या 2000 रुपयाचं पारितोषिक मिळताना दिसत नाही चेंडू जातो सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार गोलंदाज सज्ज होतोय इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एकच 3 गड्यांच्या मोहबदल्या इथे मात्र चांगला फटका सुरेख फटका देखणा फटका जरूर लगावला जातोय क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय उचलतोय फेकणार तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते संघाला तो मात्र फायनल मध्ये दाखल होईल आणि जो संघ हारेल त्याला मात्र पूर्णपणे पराभवाचा रस्ता पाहायला मिळेल चौथा षटक बनावला असताना चांगला फटका चेंडू हवेत झेल निसटतोय आणि त्याच्या मोहबदल्यात 4 धावा खर्च करण्यात आला पूर्णपणे सोमनाथजी भास्कर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक फलंदाजाला लागू होत आहे इथे मात्र बॅकफुटर जाऊन चांगला फटका 500 रुपयाचं रोख पारितोषिक जरूर खऱ्यासाठी लागू होत आहे इथे मात्र आड्या वाटण्या मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बट्ट्यात चेंडू येताना दिसत नाहीये आपलं घर सोडतोय पुन्हा एकदा परतीचा प्रवास आणि इथे मात्र आपल्या घरात सुरक्षित पोहोचताना दिसतोय पूर्णपणे बाद करण्याचा कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे गोलंदाज सज्ज होतोय इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू सोडून देतोय नक्कीच पंचांचा इशारा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे या एक विस्फोटक फलंदाज निखिलसाठी 42 धावांचं आव्हान आहे पहिला चेंडू आमिष दाखवला या सामन्याची जी निधी आहे ती निखिल याला मदत म्हणून घोषित करण्यात येईल
खंडगास याच्यासाठी सुवर्ण संधी पूर्णपणे कशमकश बॅटर ऑफ द विकेट राहुल निघतोय फ्लाईट डिलिव्हरी सरळ फेकून दिला दाखवून पण इथं मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण आहे आणि घोषित क्षेत्रामध्ये सरळ पंचांचा इशारा तर निलेश पाटील त्यामुळे गोठेले गावचा पंचायत त्यांच्याकडे इशारा येतो घोषित क्षेत्रामध्ये एक धाव होते संघ पोहोचतोय एक तगडा मासा त्याच्यानंतर भानुदासला बॅक टू द पॅव्हिलियन 2 झटके दिलेले आहेत 2 गडीला 2 पहिला पुढचा चेंडू राईट हँड फ्लाईट डिलिव्हरी इथे मात्र जोरदार अपील आहे आणि सरळ एसटी जीत केलाय सूरज यार अप्रतिम अशी गोलंदाजी इसका घोडा आहे हे जरूर मी म्हणेन या मॅच मध्ये जर राहुल जिंकून देतोय तर या संघासाठी खरोखर महत्वाची बाब असेल कारण हा संघ फायनल मध्ये जाऊ शकतो या 42 धावांमध्ये देखील केसी कुणालचं एक जबरदस्त स्टेटमेंट दिलं पूर्णपणे राहुल मॅन ऑफ द मॅचचा मागच्या सामन्यामध्ये मानकरी ठरला होता डॉक्टर फलंदाज सरळ स्ट्राईक केला चेंडू नो मॅन लँडच्या क्षेत्रात खचाल मात्र क्षेत्ररक्षण आणि अपयश होतं शेवटच्या क्षणी सरळ आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार होते चौकार जरूर दारोमदार असेल आर चॅलेंजर संघाची चेंडूला पूल केला चेंडू मात्र हवेत आहे शॉट मिठातला सरळ झेलपा चौथा झटका बसला खेळाडू एकत्र येऊन खेळताना दिसत आहेत पुढचा चेंडू राईट हँड ऑफ इथे एज लागलाय काय चमत्कार आहे कुणाल सर 5वा झटका बॅक टू बॅक पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे पराभवाच्या छायेमध्ये हा संघ लोटत चाललेला धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद फक्त 6 धावा 42 धावांची आवश्यकता आहे संदीप आपल्या फलंदाजावर राईट हँड ऑफ द विकेट सुरेख फटका चेंडूला ड्राईव्ह केला चेंडू जातो शॉट मिडविक हेटला इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण आहे आणि वाईटिश थ्रो एक धाव केला होता पुन्हा चेंडू राईट हँड ऑफ द विकेट संदीप इथे मात्र चेंडू लाईन्स केला चेंडू हवेत आहे मात्र जजिंग चुकलाय आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातो 2 धावा धावांचं आव्हान आहे या 42 धावांच्या सडेतोड प्रश्नाला परफेक्टली बंदा हेच ब्रह्मास्त्र हेच वापरला जाते तेच टेनिस क्रिकेट जगतामध्ये या चेंडूवर फलंदाजाला तो टायमिंग गोलंदाज तो राजा आपल्या पाठीमागवर खेळण्यासाठी हा विकास डावखुरा फलंदाज पूर्णपणे अपेक्षा असणारा विकासकडे शॉट पूल केला चेंडू जातो ग्लान्स केला घोषित क्षेत्रामध्ये शॉट फाईन लेगला चेंडू जातोय 17 चेंडू आणि 31 धावा राजा इथे मात्र ग्रेडा पूल केला चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये शॉट फाईन लेगला पंचांचा इशारा गेम ऑफ चान्स खूप मारण्याचा प्रयत्न मॅचचे एज लागून चेंडू जातो शॉट आगमन होते सूरज बाळाराम पाटील साहेब कुक्षेत गावचे भाग्य विधाता ज्यांच्याकडे पाहिलं जातं कुक्षेत गावाचा विकास ज्यांनी बोलून न दाखवता करून दाखवला असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगतामध्ये क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला तर क्रिकेट या खेळासाठी हिरवळयुक्त मैदान नवी मुंबईतले एकमेव मैदान ज्यांनी बनवून दाखवलं असे सूरज बाळाराम पाटील साहेब नवी मुंबईतील मराठी माध्यमाव्यतिरिक्त थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सुप्रीमो आदरणीय दादा लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन या मंचावर होणार आहे फुलर लेनचा चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय एक धाव तत्पूर्वी पूर्ण होताना दिसते संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या चॅलेंजर विरुद्ध फायटर अशी लढत पुढे सरसावला फलंदाज क्षेत्ररक्षक नाही नो मॅन्स लँड मध्ये 1 बॉल सीमारेषा पार 4 रन लेफ्ट मोर विकेट पुढे सरसावला टायमिंग चांगला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली चांगला झेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षक सागर यांनी लेफ्ट मोर विकेट चांगला फटका चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये जरूर पडेल मिड ऑफच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू वळवतोय तोपर्यंत 2 धावा आणि इथे मात्र एक ओव्हर थ्रोच्या रूपात 3 धावा मिळतील